काम माझं बंद करून टाकलं। माझी मंडळी ॲडमिट आहे नाशिकला, म्हणलं माझ्याकडे पैसे नाही, बंद केलं त्यांनी काम माझ्यावालं। आता तेव्हा तिथं थोडं फक्त 4-5 डंपर टाकले, त्यांना पैसे न दिल्यामुळे त्यांनी बंद केलं। ही शासनाने अजिबात दखल घेतली नाही। माने साहेबांनी 50 वेळा सांगितलं का करतो मंजुरी घ्यायला लागती। कुठून मंजुरी घ्यायला लागती? यांच्या सगळ्या कामांना मंजुरी मिळती, शेतकऱ्यांचे काम करायलाच मंजुरी मिळत नाही का यांना शासनाला? आता जाऊन पहा तिथं आता किती खड्डा आहे। गेल्या वर्षी आमच्या वाट्यावाल्याचा एक पोरगा त्याच्यात पडला, तो आम्ही ओढून तिथून उचलून काढला। 25 फूट खोल खड्डे खांदायला शेतात परवानगी दिली का यांना शासनाला? त्यांनी त्वरित काम करावं। माझं काम बंद केल्याशिवाय मी तिथून हलणार नाही, काहीच करणार नाही। इथं जलसमाधी घेतो मी। तुम्हाला शासनाला काय करायचं ते करा। आज म्हाळादेवी शिवारामधील जे कॅनॉलचं आस्थारीकरणाचं काम चालू आहे आणि भरावा काढण्याचं काम चालू आहे, ते आज म्हाळादेवी ग्रामस्थांनी या ठिकाणी बंद केलेलं आहे। कारण गेले 1 वर्षापासून शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, एकही मागणी वर्षभरामध्ये ह्या ठिकाणी सुटलेली नाही। 1 वर्षापूर्वी तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे साहेब, सर्व अधिकारी वर्ग म्हाळादेवी ह्या ठिकाणी खंडेश्वर देवस्थानच्या मंगल कार्यामध्ये बैठक झाली। त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी ज्या समस्या मांडल्या, अद्याप पावती त्याच्यातल्या 80% मागण्या आजपर्यंत ह्या प्रशासनाने पूर्ण नाही केल्यामुळं आज नाईलाजास्तव सर्व म्हाळादेवी ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना, जे कॅनॉलग्रस्त शेतकरी आहे त्यांना ह्या ठिकाणी चालू असलेलं काम बंद करावं लागलं। तुमच्या सगळ्या कामांना मंजुरी मिळते। अरे आमची माणसं मरतायत, त्या मेलेल्या माणसाच्या परिवाराला जर तुमचे 2 रुपये मिळणार नसतील तर हे काम नेमकं कशासाठी चालू आहे? जर जनतेच्या हितासाठी काम चालू आहे तर माणसं मारून तुम्हाला जनतेचं हित करायचं आहे का? आमचे जे प्रस्ताव पडलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडे, पहिले त्याला ताबडतोब त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे, अशा प्रकारची आमची पहिली इतर मागण्यांबरोबर ही आमची मागणी। त्याबरोबर आमचं गाव 4 ठिकाणी विभागलं या 2 कॅनॉलमुळे, आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची एवढी प्रचंड हाल चालू आहेत। रानामध्ये जनावर नेऊ शकत नाही, बैलजोडी शेतामध्ये राबायला ट्रॅक्टर नेऊ शकत नाही। अशा प्रकारामुळं शेतकऱ्यांना जमिनी पडीत ठेवायची वेळ आलेली। उद्या ह्या शेतकऱ्यांची उपासमार होण्यापेक्षा आजच कॅनॉलमध्ये उपाशी मरतो ना आम्ही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।